महाराष्ट्र के रायगढ़ समेत कोकण में गणेश उत्सव की धूम है। पर्यावरण के अनुकूल और मनोरम दृश्यों ने उत्साह स्फूर्ति और मंगलमय वातावरण में चार चांद लगा दिए। सालाबाद की तरह बोनसे गांव में अनिल पाटिल के निवास पर विराजमान बप्पा के साथ कालरा स्थित मां एकवीरा मंदिर का एक अत्यंत मनमोहक दृश्य निर्मित किया। महाराष्ट्र के प्रसिद्ध मंदिरों में कालरा स्थित एकवीरा मंदिर भी शामिल है। अनिल पाटिल और परिवार के युवाओं ने मिलकर यहाँ की मूर्तिकला और प्राचीन गुफाओं का एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया। दादा, काय नाव तुझं? अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकवीरा देवीचा। कारल्याच्या डोंगरामधली ही आईंचं जे दर्शन आहे ते तुम्ही बेनसे गावामध्ये घडवता। काय नाव तुझं, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव सूरज सदानंद पाटील आहे। मी पण बेनसे गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं एक डेकोरेशन दाखवलेलं आहे, एकवीरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे। मला पण असं खूप आनंद होतोय की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात, म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकवीरा देवीचं पण। आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखावा दाखवलेला आहे, कारण की इथे तुम्ही बघू शकता आपलं रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेलं आहे। श्री एकवीरा पायथा मंदिर इथं बेहरगावचं आपण दाखवलेलं आहे। तिथे एकवीराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे। तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं 5 पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकवीरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्या मध्ये आपली एकवीरा आई बसलेली आहे ते आपण सुंदर असं देखावा दाखवलेला आहे। कसं वाटतं इथं बघायला लोक येतात, काय कसं कौतुक करतात? आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे। तर आम्हाला पण खूप आनंद होतो, आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो, कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे 2 आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं।